सावधान, तुमच्या आजूबाजूला केरला स्टोरी तर घडत नाहीये ना? आता हा प्रश्न मी का विचारते याचं उत्तर तुम्हाला नुकत्याच आलेल्या केरला स्टोरी 2 हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. आपल्या नकळत हिंदू मुलींच्या मनावर, विचारांवर, श्रद्धांवर, निष्ठांवर मुस्लिम मुलं कसं अलगद प्रेमाचा फास टाकतात हे आपल्यालाही कळत नाही. आणि एकदा का मुली या लव्ह जिहादच्या रॅकेटमध्ये, या ट्रॅपमध्ये अडकल्या की त्यांना काय काय नरक यातना भोगाव्या लागतात याचं जळजळीत वास्तव म्हणजे आत्ता आलेला केरला स्टोरी 2. अनेक वाद या चित्रपटावरून निर्माण झाले होते. अनेक संघर्षानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2023 साली प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी या चित्रपटातून लव्ह जिहाद, धर्मांतर, इसिस ते केरळ राज्याचं होत असलेलं इस्लामीकरण याचं भयानक वास्तव आपल्या समोर मांडण्यात आलं. आणि आत्ता आलेला द केरला स्टोरी 2 या चित्रपटाची कथा सुरेखा नायर, नेहा संत आणि दिव्या सिन्हा या 3 मुलींभोवती फिरते. तिघीही कुटुंबाच्या इच्छेविरोधात प्रेमाची निवड करतात आणि लव्ह जिहादला बळी पडतात. उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, आदिती भाटिया यांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्तमपणे साकारल्यात. तिघीही मुस्लिम तरुणांकडून फसवल्या जातात आणि त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडलं जातं. मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमधल्या वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या 3 हिंदू मुलींना मुस्लिम तरुणांकडून फसवून लग्न आणि त्यानंतर धर्म परिवर्तनासाठी कसं प्रवृत्त केलं जातं हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. चित्रपटात मध्य प्रदेशची नेहा ही एक भालाफेकपटू दाखवली आहे. तिच्या कुटुंबाचं तिच्या करिअरवर पूर्ण लक्ष असतं, मात्र ती राजू नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते. राजू हा दाखवण्याचा खोटा चेहरा, त्याचं खरं नाव फैजान. माँ फैजान ऐसा नहीं. पुढे त्याच्या बोलण्यात अडकून ती धर्मांतर करते. मम्मी पापा को बिना बताए हम कर ही कह रहे हैं शादी. अगर तुम्हें नहीं करनी शादी तो रुक जाते हैं, पर अगर हम पे भरोसा है तो कर लेते हैं. क्या आपको मोहम्मद फैजान से निकाह कबूल है? कबूल है. सुभान अल्लाह. आणि तो तिला जबरदस्तीने देह विक्रीत ढकलतो. या कामाचे त्याला 6 लाख रुपये मिळतात आणि त्यानंतर उच्च जातीतील अजून 3 मुलींना आणण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली जाते. अम्मी, अबे 3 लड़कियां और लाने हैं. तो त्या कामाला लागतो अब की बार ऊंची जात की लड़की लाएं और बामन की लड़की के 12 लाख मिलता है. आणि इकडे या फैजानची आई नेहाचा सौदा करते. जय लड़की, इस पर जो खर्च करवाया उसका. तुम्हें हाथ नहीं का वसूली कर वो. दुसरी कथा आहे राजस्थानच्या 16 वर्षाच्या दिव्याची. ती एक इन्फ्लुएन्सर असते आणि तिला डान्सर व्हायचं असतं. अल्लड वयात पालकांच्या बंधनापासून मुक्तीचं आमिष दाखवून तिला रशीद प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तिसरी कथा आहे केरळची सुरेखा हिची. अत्यंत पुरोगामी विचारांची अशी ही मुलगी. मेरा सलीम ऐसा नहीं है. तिच्या कुटुंबाची विचारसरणी सुद्धा तशीच असते. पुढे ती सलीमसह लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागते. Let's start by living in. मैं कन्वर्ट नहीं होंगी. हाँ. और वैसे भी मैं इन सब चीजों में बिलीव नहीं करता. मी नास्तिक आहे, तू धर्मांतर केलं नाही तरी चालेल असं म्हणणारा सलीम पुढे जाऊन सुरेखाची काय अवस्था करतो हे बघण्यासारखं आहे. वो लिबरल जर्नलिस्ट कहाँ गया जो रिलीजन में बिलीव ही नहीं करता था. हम कभी नास्तिक नहीं होते, सिर्फ तुम काफिर लोग नास्तिक होते हो. आणि तेव्हा तिला तिची चूक कळते. आपला हिंदू धर्म सगळ्याच दृष्टीने किती श्रेष्ठ आहे याची जाणीव तिला होते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सेक्युलर असणं म्हणजे आपला धर्म विसरणं किंवा आपल्या धर्माला नावं ठेवणं असा नाही याची जाणीव तिला होते. सेक्युलर आपण मानतो, पण कट्टर जिहादी मानसिकतेचे मुसलमान हे कधीच नास्तिक किंवा सेक्युलर नसतात हे आपण प्रत्येकाने डोक्यात पक्क केलं पाहिजे. आणि याची जाणीव प्रकर्षाने हा चित्रपट पाहिल्यानंतर होते. भूखी मर जाऊंगी लेकिन बीफ नहीं खाऊंगी. या चित्रपटात सुरेखाच्या तोंडी जी काही वाक्य आहेत ना ती खरंच विचार करायला लावतात. मेरा अब्दुल ऐसा नाही आहे असं म्हणणाऱ्यांनी तर हा चित्रपट नक्की पाहावा. मारो रशीदा सो नहीं है. माँ फैजान ऐसा नहीं. मेरा सलीम ऐसा नहीं है. हे सगळे सलीम, रशीद, फैजान एका माळेचे मणीच असतात, काही वेगळे नसतात.
चित्रपटाची एकंदर कथा पाहताना असं जाणवतं की आपल्या रोजच्या जीवनात आपण ज्या काही बातम्या ऐकतो किंवा समाज माध्यमांवर ज्या काही चर्चा होतात, आपल्या कानांवर ज्या काही धक्कादायक घटना पडतात, त्याचं वास्तवदर्शी चित्रण हे पडद्यावर उभं केलंय. उत्तर प्रदेशमधलं छांगूर बाबा प्रकरण असो किंवा दिल्लीतील क्रौर्याची परिसीमा गाठणारं श्रद्धा वालकर हत्याकांड असो, त्याचे उल्लेख वारंवार या चित्रपटात येतात. जन्नतसाठी उतावीळ झालेल्या मुस्लिम मुलांचा व्यवस्थित ब्रेनवॉश केला जातो. मग ते एकाच ध्येयाने पछाडलेले असतात. त्यांना टार्गेट दिलं जातं. त्यासाठी त्यांना पैसा, गाडी हे सगळं पुरवलेलं असतं. मुलींचं रेट कार्ड सुद्धा दिलेलं असतं. त्यांचं एकच काम असतं, हिंदू ख्रिश्चन धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी लग्न करायचं, त्यांचं धर्मांतर करायचं आणि आपली लोकसंख्या वाढवायची. हमारा काम है हिंदू लड़कियों को अपना बनाना. एकदा का काम झालं की मग या मुलींना मारलं जातं किंवा अरब देशामध्ये वेश्या व्यवसायात ढकललं जातं. भोपाळमधली एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आलीय. 2 मुस्लिम सख्या बहिणी चांगलं आयुष्य, नोकरी आणि विवाहाच्या आमिषामागे लपवलेलं शोषण, जबरदस्तीचं धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि संघटित गुन्हेगारी याचं रॅकेट चालवत होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा कामाच्या मदतीच्या शोधात असलेल्या महिलांना लक्ष करून त्यांना जाळ्यात ओढायचं, धमक्या देऊन गप्प बसवायचं, त्यांचं शोषण करायचं, हे सगळे त्यांचे उद्योग. आणि हे कोण करत होत्या तर 2 मुस्लिम बहिणी. थोडक्यात मुस्लिम मुली सुद्धा आता या कामात उतरतायत. त्या सुद्धा व्यवस्थित पद्धतीने काम करतायत. त्यामुळे मुलींवर विश्वास ठेवण्याचे दिवस सुद्धा संपलेत. आज देशात अशी परिस्थिती आहे की रोज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी लव जिहादच्या घटना उघडकीस येतात. लव जिहाद विरोधात काम करणाऱ्या संघटनांकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की भीतीपोटी, लज्जेपोटी याविषयी उघडपणे कोणी बोलतच नाही, आवाज उठवत नाहीत, पोलिसांकडे जात नाही आणि तक्रारही करत नाही. खरं म्हणजे हे अतिशय गंभीर आहे आणि देशाविरुद्ध सुरू असलेलं एक मोठं षडयंत्र आहे. हजारो प्रकरणं लव जिहादच्या योजनेचे पुरावे आहेत, पण तरीही काही सेक्युलर लोक याला प्रपोगंडा म्हणतात. लव जिहाद सारखा प्रकारच नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या मुला-मुलींना या धोक्याची वेळीच कल्पना देणं गरजेचं आहे. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याविषयी आपण मुलांना माहिती देतो, पण मित्रमैत्रिणी कसे निवडायचे याविषयी सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आणि मुलींनी सुद्धा जरा डोळे उघडे ठेवून वावरणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी जबाबदारी कुटुंबाची आहे, सरकारची आहे, पोलिसांची आहे असं म्हणून चालत नाही. भाबडेपणाने कोणावरही विश्वास ठेवण्याचे दिवस आता संपलेत. आपल्या आजूबाजूला लव जिहादच्या इतक्या घटना घडतात, पण तरी सुद्धा मुली कशा काय बळी पडतात हा एक प्रश्न आहे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे दुसऱ्याच्या चुकीतून, त्याच्या अनुभवातून शिकायचं असतं. पण तरी सुद्धा मेरा अब्दुल ऐसा नाही आहे असं म्हणून मुली पुन्हा तीच चूक करतात. हिंदूंनो सावधान, लव जिहाद तुमच्या दारापर्यंत येण्याची वाट पाहू नका. वेळीच सावध व्हा. रात्र वैऱ्याची आहे. केरला स्टोरी 2 हा चित्रपट सुद्धा हाच संदेश देतो. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाहीये त्यांनी हा चित्रपट पाहायला नक्की जा. मनोरंजन म्हणून नाही, पण आपली जबाबदारी म्हणून आणि आपल्या पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय याची जाणीव होण्यासाठी तरी नक्की पहा. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.